शुद्ध चतुर्थी तथा गणेश जयंती श्री क्षेत्र महड येथील श्री वरदविनायक मंदिरात गणेश जन्मोत्सव गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला. हभप चारुदत्त आफ्ळेबुवा यांच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता झाली. श्रींच्या महापूजेचा मान आमदार महेंद्र थोरवे यांना सपत्नीक मिळाला होता. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याने मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप आले होते. मंदिराच्या गाभाऱ्यात अष्टविनायकांची रांगोळी साकारली होती. नवस फेडणाऱ्या आणि अपत्य प्राप्तीसाठी नवसाचे श्रीफळ घेण्यासाठी शेकडो जोडप्यांनी गर्दी केली होती. भप गणेश जन्मोत्सवानिमित्ताने चौथा मानाचे गणपती वरदविनायकाच्या मंदिरात नवसानिमित्ताने नारळ दिला जातो. त्यामुळे अनेकांना अपत्ती प्राप्त झाली आहे. त्यामुळे ज्यांना अपत्ती प्राप्त झाली आहे त्यांनी नवस फेडण्यासाठी केलेली गर्दी याची देही याची डोळा पाहण्याचा योग आल्याबद्दल हभप चारुदत्त आफ्ळेबुवा यांनी सांगितले. मुंबई पुणे महामार्गावर असलेले अष्टविनायकापैकी एक वरदविनायकाच्या मंदिरात गणेश जन्मोत्सवानिमित्ताने गणेश जयंती उत्सव आल्याने ती गणेश भक्तांना मोठी पर्वणी आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती महड येथील वरदविनायक गणपतीची असून गणेशोत्सवाच्या दिवशी नवस फेडणाऱ्या आणि अपत्य प्राप्तीसाठी नवसाचे श्रीफळसाठी शेकडो जोडपी श्रद्धेने येतात. कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य यांच्या हस्ते श्रींच्या पूजनाने उत्सवाला सुरुवात झाली. उत्साहात रोज भजन, गायन, भक्तिसंध्या तर रविवारी भजनांसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश जन्मोत्सवाला सकाळी 8 वाजता श्रींची महापूजा झाली तर सायंकाळी भजनासह रात्री पैठणीचा कार्यक्रम रंगला. यावेळी आलेल्या सर्व गणेश भक्तांची दर्शनासाठी गैरसोय होऊ नये यासाठी चोख व्यवस्था सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाहन व्यवस्था आणि महाप्रसादाची सोय वरदविनायक देवस्थान संस्थांकडून करण्यात आली होती. या ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षकांची सेवा ठेवली असली तरी पोलीस बंदोबस्त होता. प्रशासन, गावातील ग्रामस्थ तसेच महिलांनी खूप मेहनत घेतली असल्याची माहिती श्री वरदविनायक देवस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनीताई वैद्य यांनी दिली. सगळ्यांना नमस्कार आणि श्री गणेश जन्मोत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण इथे अष्टविनायकापैकी एक असलेल्या वरदविनायकाच्या मंदिरामध्ये इथे आज आपण आहोत आणि सालाबादप्रमाणे यंदाही हा उत्सव म्हणजे माघी उत्सव आपण ज्याला म्हणतो तो अतिशय उत्साहाने साजरा केला जातोय. आणि श्री गणपती संस्थान महडतर्फे आम्ही सर्व भाविकांची नीटपणे सोय होईल याची काळजी घेतोय. ह्याचे प्रयत्न सतत आमचे चालू आहेत की जेणेकरून त्यांची कुठचीही गैरसोय होऊ नये. त्यामध्ये आपण एक्स्ट्रा सिक्युरिटी गार्ड्स मागवलेले आहेत. नंतर पाण्याचे स्टॉल्स लावलेले आहेत. इथे देव न करो काही वाईट घटना घडू नये पण तरीही जर का गरज पडलीच तर म्हणून आपण ॲम्ब्युलन्सची सेवा इथे ठेवलेली आहे सतत. शिवाय आपण गैरसोय होऊ नये या दृष्टीने महड फाट्यापासून मंदिरापर्यंत आणि मंदिरापासून परत फाट्यापर्यंत आणि तसंच सासगाव फाट्यापासून मंदिरापर्यंत मोफत रिक्षा सेवा आपण ठेवलेली आहे. तसंच आपण इथे मला मुद्दामून सांगावं असं वाटतं की मध्ये आम्हाला पोलीस बंदोबस्त ही चांगला मिळालेला आहे. आम्हाला कायम पोलिसांचे सहकार्य असते, स्थानिक पोलिसांचे. आणि ह्या प्लॅटफॉर्मद्वारे मी सांगू इच्छिते की त्यांचे मनापासून आभार. आणि पोलीस यंत्रणा, सर्व शासकीय यंत्रणा, सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, भाविक यांचे आम्हाला खूप चांगले सहकार्य मिळते आणि असेच सहकार्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता उत्सवाच्या निमित्ताने आपण इथे संस्थेतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजले आहेत. त्यामध्ये सर्वात पहिल्या दिवशी जगप्रसिद्ध तबलावादक मुकुंदराज देव यांचे तबलावादनाचा कार्यक्रम झाला. त्यांच्याबरोबर दिग्गज नृत्यांगना मंजिरीताई देव यांचाही कार्यक्रम होता. तसंच सुप्रसिद्ध निष्णात संगीत संयोजक श्री कमलेश भडकमकर आणि त्यांचा समूह यांचे परवा भक्तिधारा गाण्यांचा कार्यक्रम झाला. आणि आज सकाळीच आमदार साहेब, आपले जे आमदार साहेब आहेत श्री महेंद्र थोरवे साहेब, त्यांच्या शुभ हस्ते आज आपल्या इथे गणपतीची मुख्य दिवसाची पूजा झालेली आहे. ते सपत्नीक येऊन त्यांनी पूजा केली. आणि आज संध्याकाळी सर्व ग्रामस्थांसाठी विशेष करून महड म्हणजे गावातील महिलांकरताच खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आपण संस्थेतर्फे आयोजिला आहे. तो आर.जे. बंड्या म्हणून जे पुण्याचे प्रसिद्ध आर.जे. बंड्या आहेत ते सादर करणार आहेत. आणि गेस्ट अपीअरन्स म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्राच्या फेम प्रियदर्शनी इंदळकर त्या मॅडम इथे आज येणार आहेत. सगळ्या ग्रामस्थांना त्या भेट देणार आहेत. उद्या इथे दहीहंडीचं कीर्तन असतं, त्याचाही सगळ्यांनी आस्वाद घ्यावा. नुकताच आत्ता मेन सर्वात महत्त्वाचा त्यातला आजचा जो कार्यक्रम म्हणजे जन्माचे कीर्तन, तो सोहळा आत्ता छान भक्तिमय वातावरणात पार पडला. सगळ्या भाविकांनी छान सहकार्य केलेले आहे. त्याच्याकरता मी सर्व भाविकांचे आभार मानते, सर्व ग्रामस्थांचे आभार मानते. आणि आत्ता आपल्या लाडक्या बाप्पाचे जे दर्शन घ्यायला आले त्या सगळ्यांच्या मनोकामना बाप्पाने पूर्ण कराव्यात अशी मी प्रार्थना करते. आणि श्री वरदविनायकाकडे प्रार्थना करते की त्यांनी सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण करून सगळ्यांना सुखी ठेवावे. गणपती बाप्पा मोरया.
ब्युरो रिपोर्ट न्यूज 46 रायगड खोपोली.